नमस्कार मित्रांनो, मागे जो आपण एक शॉर्ट पाहिला होता की ज्यामध्ये गूळ बनवण्याचा जो आपण त्याला घाणा म्हणतो किंवा ज्या ठिकाणी गुऱ्हाळ जिथे गूळ बनवला जातो त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ पाहिलेला होता। तर त्यासंबंधी हा पूर्ण व्हिडिओ। त्याचं काय झालं की एके दिवशी अचानक मी हुबळी साईडला म्हणजे गोव्यातून जवळपास 150 ते 200 किलोमीटर अंतरावर पोचलेलो होतो आणि तिथे एक चांगला गुऱ्हाळ आहे हे मला समजलं आणि मला माहिती पण होतं, कारण आम्ही गेली अनेक वर्ष त्या गुऱ्हाळातून गूळ आणतो। पण काहीही पूर्वी न ठरवता अचानक काही कामानिमित्त मी त्या भागामध्ये पोचलो आणि त्यावेळी सहज म्हणून शूट केलेला हा व्हिडिओ तो आता तुमच्यासमोर आणलेला आहे। आता इथे जरा स्वच्छतेचा अभाव आहे, कारण एक दिवसापूर्वी त्यांचं सगळं ऊस वगैरे मळून झालेला होता आणि ज्यावेळी मी हा व्हिडिओ शूट केला त्यावेळी रस काढणं इत्यादी जी काही प्रक्रिया आहे ती बंद होती आणि साफसफाई करायचं काम हे शिल्लक होतं आणि फक्त तिथे भट्टीमध्ये खाली विस्तव घालून जो ऊसाचा जो रस आहे तो उकळवणं चालू होतं। त्यामुळे बाकीची साफसफाई याचं कार्य एका बाजूने ते चालू होतं आणि एका बाजूने इथे जे तुम्ही आता पाहताय हे रस उकळवून त्यापासून गूळ बनवण्याचं काम चालू होतं। आणि तुम्ही पाहू शकता हे केवढी मोठी ही भट्टी आहे आणि यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये खाली आग ही पेटत आहे आणि याकरता लाकूड जर वापरलं तर ते एक म्हणजे खर्चिक आणि दुसरं म्हणजे एवढं लाकूड हे मिळणं अवघड आणि त्याकरता वृक्षतोड ही करावी लागेल। म्हणून हे जे काही गुऱ्हाळ ज्यांचं आहे तर त्या मालकांनी ही कल्पना काढली की त्यामध्ये ऊस मळल्यानंतर किंवा रस काढल्यानंतर जो टाकाऊ पदार्थ जो शिल्लक राहतो तर तो भट्टीमध्ये टाकावा आणि जेणेकरून त्यामध्ये साखरेचा हा अंश असतोच, त्यामुळे ते पेटतं पण लवकर आणि त्याद्वारे लाकडाला पण पर्याय मिळाला। तुम्ही आता पाहू शकता की खाली आग पेटते आणि उसाचा जो चोथा म्हणू आपण पाहिजे तर जो टाकाऊ पदार्थ तो आतमध्ये टाकला जातो। तर मग चला आपण थोडक्यात माहिती घेऊया। पहा, तुम्ही आमची गाडी ही पाहिली आहेच। तर गाडी तिथून पार्क करून आल्याबरोबर सगळ्यात आधी मला जे दिसलं ते हा ऊसाचा स्टॉक। इथे सगळा ऊस हा स्टॉक केलेला आहे आणि त्याच्या पुढे जे आहे ते ऊस मळण्याचं मशीन की ज्यामध्ये ऊस टाकला जातो आणि तिथून तो ऊस या यंत्राद्वारे पिळून त्यातून जो ऊसाचा रस येतो तो पुढे पाईपने पुढे पाठवला जातो। तर हे बघा, इथे ऊस टाकायचा आणि त्यानंतर मशीन चालू केल्यानंतर हे जे तुम्ही इथे पाहताय तर हा जो आहे तो स्विच बोर्ड आणि हे इंजिन। तर हे चालू केल्यानंतर ऊस मळला जातो आणि इथे समोर जिथे चोथा पडलेला दिसतो तिथे चोथा बाहेर येतो तिथून आणि हे जे पाईप दिसतं तर त्या पाईपमधून हा ऊसाचा रस येतो। मगाशी सांगितल्याप्रमाणे साफसफाई करण्याचं काम हे चालू असल्यामुळे इथे थोडा कचरा दिसत आहे, तर त्यामध्ये कोणीही वाईट कमेंट हा करू नये। नंतर तो जो ऊसाचा रस आहे तो पाईपद्वारे इथे ह्या एका मोठ्या पात्रामध्ये इथे सोडला जातो आणि त्यानंतर तो रस इथे आल्यानंतर खाली भट्टी पेटवली जाते आणि तिथे तो रस उकळवला जातो। तुम्ही पाहू शकता की कालच्या दिवसामध्ये किती ऊस हा मळला गेला असेल किंवा मागच्या काही दिवसामध्ये, तर त्याचा जो प्रचंड ढीग हा चोथ्याचा ढीग हा पडलेला आहे। हे पहा, अशा रीतीने खाली भट्टी पेटल्यानंतर ती जवळपास दिवसभर किंवा केव्हा जास्त सुद्धा ही पेटत ठेवावी लागते
जोपर्यंत तो ऊसाचा रस हा उकळून तयार होत नाही तोपर्यंत. आणि इथे हा सगळा रस उकळवल्यानंतर ज्यावेळी पाहिजे त्या प्रमाणामध्ये तो उकळला गेला, त्यानंतर काय केलं जातं तर तो जो रस आहे तो दुसऱ्या एका भांड्यामध्ये तो ठेवला जातो आणि तिथे तो थंड केला जातो. आणि तो थंड केल्यानंतर शेवटी आपला जो फायनल प्रॉडक्ट जो आहे तर तो गूळ हा आपल्याला मिळतो. आणि तो गूळ पूर्ण बनायच्या आधी अशी एक स्टेज असते की जिथे पातळ गूळ आपल्याला मिळतो, त्याला आमच्या भाषेमध्ये काकवी असं म्हणतात. आणि हे पहा, एवढी मोठी ही काईल किंवा एवढं मोठं हे पात्र आणि त्यामध्ये हा शेकडो किंवा हजारो लिटर हा जो ऊसाचा रस हा उकळत आहे. तो जर हाताने किंवा काही माणसाद्वारे उचलावा लागला तर ते कठीण आहे. म्हणून ह्या गुऱ्हाळाच्या मालकाने किती चांगली शक्कल लढवली आहे बघा. ज्याप्रमाणे रेल्वेचा रूळ असतो त्याप्रमाणे दोन्ही बाजूने लोखंडी पट्ट्या आणि त्याला रोलर आणि त्याद्वारे ते ओढून हे आता जे समोर हे जे गोल पात्र दिसतं त्यामध्ये तो रस सोडला जातो. आणि त्यानंतर इथे पाईपलाईन दिसतेच आहे, तर त्याद्वारे काही प्रक्रिया करून तो थंड केला जातो. आणि थंड केल्यानंतर शेवटी ह्या डब्यामध्ये तो भरला जातो आणि नंतर तो त्याच्या पुढे म्हणजे जिथे जिथे ज्यांना ज्यांना तो द्यायचा आहे तिथपर्यंत पाठवला जातो. अगदी थोडक्यात अशी माहिती दिलेली आहे. डिटेल व्हिडिओ बनवायला मला त्या दिवशी वेळही मिळाला नाही. पुन्हा केव्हा तरी अगदी डिटेल व्हिडिओ आपण बनवूच. तोपर्यंत मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पहा, इतरांनाही शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब जर केलं नसेल तर ते सुद्धा अवश्य करा. आणि हा पहा, हे जे दिसत आहेत ते गुऱ्हाळाचे मालक, त्यांनी एक डेमो म्हणून आम्हाला काही ऊस हा मळून दाखवला. हा पहा, अशा पद्धतीने तो ऊस या घाण्यामध्ये टाकला जातो आणि इथे मळल्यानंतर तो चोथा बाजूला जातो आणि रस इथे येतो आणि इथे तो गाळला जातो. आणि गाळल्यानंतर फक्त स्वच्छ ऊसाचा रस हा पाईपलाईनमधून पुढे जातो आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे सगळा गूळ हा तयार होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि त्यानंतर मी तिथून घरी यायला निघालो आणि हे ठिकाण किती जंगलामध्ये आहे हे पण तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.